आज आपल्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना विनंती करत आहे की हा आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता रंगशारदाच्या समोर नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ जिथे आहे तिथे आपण सर्वांनी, प्रत्येक पक्ष असेल, जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन पुन्हा एकदा मुंबईसाठी एकत्र येणं गरजेचं आहे। मी इतर सगळ्या नागरिकांशी बोलत आहे, सगळ्या ALMशी बोलत आहे, NGOशी बोलत आहे, स्पोर्ट्स क्लबशी बोलत आहे आणि खास करून जसं मी सांगितलं कुठेही पक्षाची आयडेंटिटी नाही, कुठच्याही पक्षाची आयडेंटिटी नाही, तर मुंबईकर म्हणून, मुंबई प्रेमी म्हणून, स्पोर्ट्स लवर म्हणून आम्ही सगळे एकत्र येत आहोत। ह्याच्यात माझं बोलणं स्थानिक लेवलवर काँग्रेसशी देखील झालेलं आहे। वर्षाताई असलमजी यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। माझं बोलणं अमित ठाकरेंसोबत झालेलं आहे, मनसेने देखील याच्यात येण्यासाठी सहमती दिलेली आहे। आणि खास करून जसं मी सांगितलं की मी आपल्या माध्यमातून सर्व पक्षांना विनंती करत आहे, तुम्ही कोणाचेही मतदार असाल, कुठच्याही विचारधारेचे असाल, पण एक मुंबईचा नागरिक म्हणून, खेळप्रेमी म्हणून, फुटबॉल प्रेमी म्हणून, मोकळे मैदानांसाठी जे तुम्ही लढत असाल, तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे। हा लढा आपल्याला सुरू करायला लागेल, ना तर मुख्यमंत्री महोदय प्रत्येक भूखंड आणि हा घोटाळा करत भूखंड हा त्यांच्या मित्रांच्या घशात टाकल्याशिवाय थांबणार नाहीत। आपल्याला हे रोखायलाच लागणार, थांबवायलाच लागणार आणि हा लढा आजपासून सुरू होत आहे।